ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनन्दनं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुकासानिके पूर्णवैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासोदासित्वा बोध व्हावे. अपत्यापरी पावनी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री रामाच्या चरणी सद्गुरु समर्थ रामदास महाराज स्वामींच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी आणि आपल्या श्रोतांना वंदन करून आपण दशक 5 समास तिसरा चालू आहे. आपला सत्शिष्य रक्षणा समास चालू आहे, तो आपण आता पुढे करणार आहोत. तत्पूर्वी आपण समर्थांची एक गाणं म्हणूया आणि मग सुरू करूया. सज्जन गडी समर्थ वसले. सज्जन गडी समर्थ वसले. देण्या दर्शन दर्शन घेता देह अवघा होई पावन. होई पावन. सज्जन गडी समर्थ दर्शन घेता लाभले समाधान. समर्थां पुढे केले गायन रचून या कवन. दर्शन घेता देह अवघा होई पावन. समर्थांची सारी शिकवण आत्मसात करण्या करू ग्रंथ पठण. आत्मसात करण्या करू ग्रंथ पठण. काया वाचा अल्पुमान होण्या दर्शन. दर्शन घेता देह अवघा होई पावन. मनोबोधन दासबोध. मनोबोधन दासबोध. आचरून आवरू काम क्रोध. स्वस्वरूपाचा होई बोध. स्वस्वरूपाचा होई बोध. तुझ्या कृपे करुण. दर्शन घेता देह अवघा होई पावन. रामनामाची अवीट गोडी चाखाया मज दिली आवडी. रामनाम घे भवबंध तोडी दाखवी तव चरण. दर्शन घेता देह अवघा होई पावन. तुझ्या कृपेची
न पडो वाण तूच घडली मज राम दर्शन तव चरणासी हेच मागण तव चरणासी हेच मागण मागते आज शकुन दर्शन घेता देह अवघा होई पावन सज्जन गडी समर्थ वसने देण्या दर्शन दर्शन घेता देह अवघा होई पावन होई पावन होई पावन. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. परवा आपण सत्शिष्य लक्षण या ओवीपर्यंत आपण आलेलो आहोत. त्याच्या सत्शिष्य लक्षण आणि सद्गुरू लक्षण आपण बघताना समर्थांनी आपल्याला साधनेची चतुसूत्री आपण बघितली परवा. की साधनेची चतुसूत्री काय आहे की सद्गुरू सत्शिष्य नंतर साधन अध्यात्म निरूपण आणि साधन अभ्यास अशी ही चतुसूत्री आहे. त्यासाठी समर्थांनी आपल्याला भूमीचा दृष्टांत दिला आहे की म्हणजे सुपीक जमीन हवी, चांगलं पीक बियाणं हवं, नंतर त्याला लागेल तसा योग्य प्रमाणात पाऊस हवा आणि नंतर त्याची शेताची म्हणजे पिकाची निगा राखायची. अशी ही चतुसूत्री आपण साधन चतुसूत्री आपल्याला लावून बघितलेली आहे. आपण आता पुढे इथपर्यंत आलेलो आहोत की सत्शिष्य लक्षण म्हणजे काय, सत्शिष्य कोणाला म्हणावं असं समर्थांनी आपल्याला या ओळीत सांगितलेले आहे. सद्गुरू वचनी संपूर्ण विश्वास अनन्य भावे शरण सत्शिष्याचे लक्षण मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरू वचनी विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण त्या नाम सत्शिष्य. सत्शिष्याची आपण ओळख करून घेताना पहिलं लक्षण हे व्यवच्छेदक लक्षण म्हणतो आपण तसं की मुख्य सद्गुरूचे काय सत्शिष्याचे काय लक्षण आहे की सद्गुरू वचनी विश्वासपूर्ण. विश्वास या गोष्टीतला अतिशय अंडरलाईन आहे. विश्वास त्याच्या शरणाच्या बोलण्यावर त्याच्या जे सांगतायत सद्गुरू त्याच्यावर अत्यंत निष्ठा असणं म्हणजे त्याच्यावर ते सांगतायत त्याच्याबद्दल आस्तिक्य भाव. परवा आपण म्हटलं ना निष्ठा म्हणजे काय की सद्गुरू ते सांगतायत त्याच्याबद्दलचे आस्तिक्य भाव त्याला म्हणायचं निष्ठा. ती संपूर्ण सद्गुरू सांगतायत ते संपूर्णतः खरं आहे आणि ते आपण त्याप्रमाणे त्या वाटचाल करायची आहे अशी आढळ श्रद्धा जी असते ना विश्वास. आणि त्यासाठी आपण सद्गुरूला हे शरण जायचं आहे. अनन्य शरण अनन्य भावे अनन्य म्हणजे न अन्य इथे अनन्य म्हणजे सद्गुरू आणि शिष्य हे जेव्हा एकरूप होतात तेव्हा ते दोनपणाने द्वैत त्यांच्यातलं सरून जातं म्हणजेच ते अनन्य होतात की एकमेकात ते समरस होतात, एकमेकात मिसळून जातात. त्यामुळे सत्शिष्याचे मुख्य लक्षण आहे की जो सत्शिष्य सद्गुरूचरणी अनन्य भावे शरण जातो आणि सद्गुरूचरणावर ज्याचा अत्यंत दृढ विश्वास आहे त्याला सत्शिष्य असं म्हणतात. आता लहान मूल कसं असतं की त्याला आई जे बोलते ना ते सगळं आपल्याला आई म्हणते म्हणजे नक्की खरं आहे असं त्याची दृढ श्रद्धा असते की नाही आणि तो आईवर पूर्ण अवलंबून असतो. तद्वतच सद्गुरूंवर सत्शिष्याने संपूर्णतः अवलंबून राहायचे आहे की सद्गुरू जे सांगतील त्याप्रमाणेच आपण वागायचे आहे. त्यांचं सांगितलेल्या वाचनाचे अनुसरण करायचं आहे. चालूच आहे. सद्गुरूंनी सत्शिष्याने सद्गुरूंच्या बाबतीत असं करायचं आहे की जसं लहान आईच्या
बोलण्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो आणि त्याच्यावर अवलंबून असताना तसंच शिष्याने सद्गुरूंचं संपूर्ण बोलणं आहे त्या सत्यच आहे असं अस्तित्व भाव इथे ठेवायचं आहे, त्यांच्यावर अवलंबून राहायचं आहे आणि म्हणजे बालवृत्ती धारण करायची आहे. बालवृत्ती धारण केली की सहजच आपल्याला आपण लहान आणि सद्गुरू मोठे लघु आणि गुरु आपण म्हणतो की लहान झालो, लघु आणि गुरु आपण म्हणतो तसं आपण लहानपण घ्यायचं आहे. लहानपण वेगळा नेवा मुलगी सारखे चालवा म्हणतो की नाही आपण. लहानपणातलं सुख आहे अतिशय वेगळं आहे. मोठेपण जरा थोडंसं आलं की जरा हटे फुटायला लागतात, मग मी म्हणतो ते खरं आहे असं त्याचं ते वागणं थोडंसं बदलतं. म्हणून लहान वृत्ती आपण बालवृत्ती धारण करावी परमार्थामध्ये. आपण कायम सद्गुरूचरणी लहानच राहायचं आहे की त्यामुळे मग त्यांना जो बोध त्यांना करायचा आहे आपल्याला तो आपल्यापर्यंत सहज जो चिरकतो अंतरा. लहान मुलाचा कसं असतं मन अगदी स्वच्छ शुद्ध असतं की नाही, तसं आपलं मन हे शुद्ध आणि स्वच्छ ठेवायचं आहे. म्हणजे ते सद्गुरूंना तो बोधामृत पाजवण्यासाठी ते सोपं जातं. त्यामुळे आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालायचं आहे आणि संपूर्णपणे सद्गुरूंच्या वचनी आपण गुरफटून राहायचं आहे. अंतरात ते बिंबवायचं आहे. स्वतः सद्गुरू सशिष्य आपण म्हणतो तर सशिष्याचं सुद्धा एक महत्त्व असं आहे की त्याचं व्यक्तिमत्व हे विशिष्ट प्रकारचं असलं पाहिजे. तर तसा असला पाहिजे, तो शांत असला पाहिजे, विनीत म्हणजे अतिशय नम्र असला पाहिजे. त्याचे सर्व भाव आहेत ना ते सद्गुरूचरणी केंद्रित झालेले असले पाहिजे, स्थिर झालेले असले पाहिजे. त्याचे मन सर्व अवधान सद्गुरूच्या भोवती फिरलेलं असलं पाहिजे. म्हणजे त्याच्या अंतर्यामी सद्गुरूंबद्दल अत्यंत आत्मीयता असली पाहिजे आणि ह्याची ही मनोभूमी सद्गुरूंनी केलेला बोध ग्रहण करण्यास अगदी सक्षम अशी असली पाहिजे. सद्गुरूंचा बोध ग्रहण करणं ही सुद्धा सोपी गोष्ट नाही आहे. म्हणून तर आपण बघतो ना बद्ध मोक्ष साधक आणि जिज्ञास वगैरे असे आपण ते बघतो भक्तांचे प्रकार. ज्ञानी भक्त आपल्याला द्यायचं आहे. बद्धापासून ज्ञानीपर्यंतचा हा प्रवास आपल्याला दासबोधाच्या ग्रंथातून आपल्याला करायचा आहे. त्यामुळे सद्गुरूंचा बोध आपण ग्रहण करत झेपत मोक्ष अवस्थेतून साधकातून सिद्धापर्यंत आपल्याला जायचं आहे. म्हणून ती मनोभूमी आपली तशी तयार व्हायला पाहिजे. त्याप्रमाणे मनोबल तुमचं त्यामुळे वाढलं पाहिजे की सद्गुरू जे बोध करता येतो आपल्याला ग्रहण करण्यात पण आपलं मन स्ट्रॉंग म्हणजे बळकट झालं पाहिजे नाही का. आणि मन सक्षम असेल तर सद्गुरूसुद्धा उपदेशामृत सहज त्याला पालवू शकतात. यासाठी शिष्य कसा असावा हे आपल्याला या बोलण्यातनं समर्थांनी सांगितलेलं आहे. मुख्य शिष्याचे लक्षण सद्गुरू वचनी विश्वास आनंदभावेशन त्यानं सत्शिष्य. आपण आता पहिल्या त्याचं लक्षण बघितलं की सद्गुरू वचनी पूर्ण विश्वास हवा आणि आनंदभावेश्वरण गायची तयारी त्या शिष्याची असेल तर तो सत्शिष्य म्हणण्याला योग्य असा होतो. शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशील, शिष्य पाहिजे केवळ विरक्तापी. निर्मळ म्हणजे अंतःशुची आणि बहिःशुची दोन्ही त्याची अंतर्बाह्य शुची आपण म्हणतो ना, अंतर्बाह्य निर्मळ हवा. आणि शिष्य पाहिजे आचारशील. आचारशील म्हणजे सद्वर्तनाचा आपल्या शिष्य कसा असावा सद्वर्तनाचा असला पाहिजे. शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी. विरक्त आणि अनुतापी. विरक्ती म्हणजे आपण पहिल्या त्याच्यात बघितले की दृश्याबद्दलची अनासक्ती त्याच्या मनात असते. म्हणजे दृश्यामध्ये दृश्यविश्व जे आहे ते अशाश्वत आहे आणि शाश्वत असं एकच परब्रह्म आहे. दृश्याची अनासक्ती निर्माण झाली तरच शाश्वताच्या परब्रह्माची भक्ती आपल्याला घडू शकते. म्हणजे विरक्ती उत्पन्न झाली ती भक्ती घडते. त्यामुळे सत्शिष्य हा विरक्त हवा. अनुतापी. अनुतापी आपल्याला माहिती आनंदीनं अनुतापे तापलो रामराया करुणाष्टका समर्थाने म्हटलेलं आहे. अनुतापी म्हणजे काय झालेल्या चुकांबद्दल पश्चाताप पावलेला, पश्चाताप दत्त झालेला की आपण जे केलं आतापर्यंत जे आयुष्य केलं ते वाया गेलं, आता ही चूक आपल्या हातनं घडले त्याच्याबद्दल त्याला पश्चाताप वाटला पाहिजे असं त्याला म्हणायचं अनुतापी. अनुतापी म्हणजे प्रपंच दुःखाने जो पस्तावलेला आहे. प्रपंचामध्ये सुख हे कधीच
कधी सुख कधी दुःख असा सुखामागून रांडगाडगं जसं फिरतं, सुखामागून दुःख, दुःखामागून सुख. पण सुखामागून दुःख, दुःखामागून सुख असं चाललेलं असतं. पण माणसाला काय त्याचा स्वभाव आहे, सुख पाहता दुःख पर्वता लागले असं वाटतं की नाही. त्यामुळे त्याला दुःख खूप वाटतं की ह्या प्रपंचात दुःखाशिवाय दुसरं काय आहे. आणि खरं पाहता ते प्रपंच हा खरं पाहिलं तर दुःखदायकच आहे. पण हे पुढे आपल्याला कधी पटतं की आपण म्हातारपण आलं की आपल्याला कळतं की नाही, या प्रपंचात ते खरं म्हणतात तसं राम नाही आहे. तर तरीसुद्धा आपण त्याच्या मागे लागतो की नाही. म्हणजे ह्याच्याबद्दल त्याला पश्चाताप झाला पाहिजे. आत्तापर्यंतचं गेलेलं आयुष्य जाऊ दे, पण आता तरी पुढे आपण परमात्म्याच्या वाटेला, परमार्थाच्या वाटेला लागावं. त्याला अशा अनुताप त्याला झाला की मग त्याला आपोआपच वैराग्य या अंतरात उपजतं. पवित्र आचरणाने शिष्य असावा, निर्मळ शिष्य पाहिजे आचारशील, शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी पाहिजे. शिष्य पाहिजे निष्ठावंत, शिष्य पाहिजे शुचिस्वंत, शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारे. शिष्य हा कसा हवा, निष्ठावंत, निष्ठेचं महत्त्व परमार्थात कोणतीही परमार्थ तुम्ही निष्ठेचं काम केलं ना की ते नक्कीच शेवटापर्यंत जातं बरं का. निश्चय हवा त्याला, निश्चय हवा. शुचिस्वंत शिष्य पाहिजे निष्ठावंत. शुचिस्वंत म्हणजे काय, शुचिस्वंत म्हणजे पाप न घडणार, आपल्या हातनं पाप घडणार नाही याची काळजी घेणारा त्याला म्हणायचं शुचिस्वंत हवा. झालेल्या आचरणाचा हवा, पवित्र आचरणाचा म्हणजे पवित्र आचरण म्हणजे पाप घडणार नाही अशी काळजी घेणारा की त्यामुळे पाप घडणार नाही हे पाहणारा असावा. सर्व बाबतीत तो नियमाने वागणारा हवा. प्रत्येक गोष्टीला नियम हा अत्यंत गरजेचा आहे. नियम केला तरच तो होतो, अन्यथा बालाई केले ते सारखेच असतात. आता आपण म्हणतो नेहमीची एक मगभाव असावा. आपण म्हणतो की सृष्टीला सुद्धा नियमाचे चक्र आहे. तर वेगळ्या वेळेत असं होतं का की सूर्य सकाळीच होतं, संध्याकाळीच माध्यान्हीला डोक्यावर येतो. तसं हे सृष्टीत सुद्धा नियमाने चालते. त्यामुळे नियमाला हे अत्यंत महत्त्व आहे. त्या नियम पाळणारा हवा, नियमाने वागणारा, निश्चयाने वागणारा हवा असावा असं समर्थ आपल्याला या ओळीतून सांगतात. आणि या ज्या ओव्या सांगितलेत ना त्याच्यामध्ये समर्थांनी शिष्याची 40 ते 42 लक्षणं समर्थांनी या ओव्यात सांगितलेली आहे. ती आपण इथे बघायला सुरुवात केलेली आहे. शिष्य असावा, शिष्य पाहिजे मस्त सर्व प्रकारे, शिष्य पाहिजे साक्षेपी विशेष, शिष्य पाहिजे परमलक्ष, शिष्य पाहिजे अलक्ष लक्षीयचा. शिष्य कसा पाहिजे, साक्षेपी म्हणजे अत्युपयोगी तो हवाच, हा एक अर्थ आहे. पण परमार्थाचा आदर करणारा हवा. साक्षेपी म्हणजे परमार्थाचा त्याच्या मनामध्ये आदर असला पाहिजे. शिष्य पाहिजे साक्षेपी, शिष्य पाहिजे परमलक्ष, अतिशय दक्ष म्हणजे सावध पण तर सर्वांनी हा गुणच सांगितलेला आहे की सावध असलं पाहिजे. परमार्थात प्रपंचात सावध राहावे ते चित्तात. चित्तामध्ये तुम्ही सावध राहायचं आहे. कोणताही प्रसंग कसा येईल हे आपल्याला सांगता येईल, जागरूक राहायचं आहे. त्यामुळे सावधपणा हे सच्चिष्यावर जवळ असलाच पाहिजे. परमलक्ष असला पाहिजे. शिष्य पाहिजे अलक्ष लक्षीयाचा. अलक्ष म्हणजे जे इंद्रियातीत आहे, सूक्ष्म आहे, त्याच्याकडे लक्ष लावणारा. लक्ष वस्तू कोणती आहे ती आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, सूक्ष्म आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. म्हणजे एक परब्रह्म हे अलक्ष आहे. त्याच्यावर लक्ष केंद्रित करणारा हवा. त्याच्याकडे पाहून आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे, त्याची वाटचाल करायची, असा तो अलक्षी लक्ष लावणारा हा सच्शिष्य असला पाहिजे असं समर्थांनी यावेळी सांगितलेलं आहे. शिष्य पाहिजे अलक्ष लक्ष यायचा. शिष्य पाहिजे अतिधीर, धीर मनाचा धारेशीर धीर जे म्हणतो ते शिष्याजवळ असला पाहिजे. शिष्य पाहिजे अति उदारता. त्याचा आपण मला 5 लक्षणं आपण बघितली. दृश्याबद्दलची, अनासक्ती, मनाचा उदारपणा किंवा मोठेपणा असं आपण बघितलं नाही का. त्याच्यामध्ये अति उदार. शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थाविषयी. शिष्य हा परमार्थाबद्दल अतिशय तत्पर असावा. किंबहुना परमार्थाशिवाय तो दुसरा
म्हणजे काहीच न मानणारा, म्हणजे परमार्थासाठीच जगणारा असा असावा. अतितत्पर परमार्थविषयी असा त्याचा अर्थ आहे. शिष्य पाहिजे परोपकारी. परोपकार म्हणजे आपण परवा बघितलं की सत्क्रिया ही परोपकार सत्क्रियेमध्ये घडतं. ते परोपकार म्हणजे आपण कुठल्याही फळाची अपेक्षा न करता परोपकार करायचे, तो असा परोपकारी पाहिजे. निर्मत्सरी. निर्मत्सरी का म्हटलेलं आहे? मत्सर हा षड्रिपूंपैकी एक आहे आणि एक जरी रिपू आपल्या शरीरात असेल या षड्रिपूंपैकी तर आपला विनाश ठरलेलाच आहे. म्हणून मत्सर हा अंतरात नकोच. म्हणजे त्याच्यामुळे आपलं उतरलेला गाडी लागण्यापेक्षा मत्सर निर्मत्सर असलेलं चांगलं असं समर्थ म्हणतात. शिष्य पाहिजे निर्मत्सर. निर्मत्सर कोणाचाही जीवाचा न म्हणून मत्सर परमेश्वरेश्वरेश्वर पूजनाचे असं आपण अभंगात म्हणतोच. तर मत्सर नको. शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करता. ग्रंथांतरी जे शब्द आहेत ते शब्द वाचून आपल्याला अर्थ कळत नाही. त्याचा अर्थ म्हणजे लक्षात आपण म्हणतो त्याला गुह्यार्थ काय आहे ते जाणणारा हवा शिष्य. म्हणजे नुसते शब्दार्थ वेगळा, गुह्यार्थ वेगळा, लक्षार्थ वेगळा, हे असे अर्थाचेही प्रकार आहेत. तर त्यामुळे अर्थांतरात प्रवेश करणारा असा शिष्य असला तर त्याला त्या ग्रंथातलं तत्वज्ञान कशा प्रकारे सांगितलं तर ते कळू शकतं. त्यामुळे शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करणार. शिष्य पाहिजे परमशुद्ध. शिष्य पाहिजे परमसावध. परमशुद्ध म्हणजे मला अंतर्बाह्य शुद्धी याच्यात अपेक्षित आहे. शिष्य पाहिजे परमसावध. सगळ्या बाबतीत तो सावध असला पाहिजे. शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणाचा. शिष्य हा उत्तम गुणांचा संग्रह त्याच्याकडे असला पाहिजे. शिष्य पाहिजे प्रज्ञावंत. आता प्रज्ञा बुद्धी मेधा हे सगळे बुद्धीचेच प्रकार आहेत. पण प्रज्ञा म्हणजे विशिष्ट विचारसरणीचा, वेगळ्या विचारसरणीचा, पण ती ठाम विचारसरणी असली पाहिजे. शिष्य पाहिजे विचारवंत. प्रज्ञावंत स्वतंत्र विचारशक्ती असलेला असा असला पाहिजे. शिष्य पाहिजे प्रज्ञावंत. शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त. प्रेमळ भक्त एक शिष्याचं अतिशय लक्षण महत्वाचं आहे. नुसताच साधक असून चालत नाही, त्याच्या अंतरी परमात्म्याबद्दल अत्यंत प्रेम, जिव्हाळा, भक्ती हवी. म्हणजे प्रेमळ भक्त हवा. शिष्य पाहिजे नीतिवंत. नीतिवान सदाचरण असावा आणि मर्यादेचा सगळ्या मर्यादा राखणारा हवा. आणि शिष्य पाहिजे नीतिवंत मर्यादेचा. शिष्य पाहिजे युक्तिवंत. युक्तीला सुद्धा म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती आपण काय काय म्हणतो, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. म्हणजे युक्तिवाद. एखाद्या संकटातून आपण कसं बाहेर पडणार आहोत हे त्याला जाणता आलं पाहिजे. म्हणजे तो युक्तिवंत पाहिजे. शिष्य पाहिजे बुद्धिवंत. तुला बुद्धिवंत, बुद्धी हा शब्द आलाय, पण हा बुद्धिवंत म्हणजे आपण हुशारी त्याच्याजवळ पाहिजे. शिष्य पाहिजे संता संत विचारवंता. म्हणजे शिष्य संता संत. संत आणि असंत म्हणजे चांगल्या वाईटाचा विचार म्हणजे विवेक. आपण त्याला म्हणतो ना विवेक. सत्य आणि असत्याचा विचार करणारा हवा. आणि सत्य असत्य किंवा नित्य अनित्य असा आपल्याला त्यांनी विवेक करतात. चांगल्या वाईटाचा विचार करणारा हवा. त्याला संत असंत असं म्हणलेलं आहे. विचार घेतला असा त्याचा विचार करणारा हवा. शिष्य पाहिजे धारिष्ठ. धारिष्ठ त्याच्या अंगी हवं. दृढव्रताचा म्हणजे जे व्रत अंगी टाकलेलं आहे ते दृढ निश्चयाने पार पाडणारा हवा. शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा पुण्यशील. उत्तम फळाचे पुण्यशील असा शिष्य हवा. शिष्य असावा सात्विक. शिष्य असावा भजक. शिष्य असावा साधक, साधन करता. सात्विक वृत्ती येईल त्याच्याजवळ. आणि शिष्य हा भजक म्हणजे भजणारा, सद्गुरूंना परमेश्वराला भजणारा. भजक म्हणजे भजणारा हवा. शिष्य असावा साधक. साधकापर्यंतची अवस्था पोचण्यासाठी त्याने साधना अभ्यास करायचे. साधक हवा. साधन करता म्हणजे त्याने उत्तम प्रकारचे साधन करून तो साधक व्हायला होईल अशा वृत्तीचा त्याची तयारी पाहिजे. शिष्य असावा साधक, साधन करता. शिष्य असावा विश्वास सद्गुरूंवर पूर्ण विश्वास असणारा असावा. शिष्य असावा कायाक्लेशी. कायाक्लेशी का म्हटलेलं आहे की सद्गुरूंची सेवा करताना आपल्याला माहीत आहे की काही सगळ्या सेवा काही सारख्या नसतात, काही कष्टाच्या असतात. की कष्ट करणारी त्याची तयारी असते, त्याचं शरीर तेवढं बदलण्याचं पाहिजे. कायाक्लेशी म्हणजे कोणतंही काम किंवा सेवा करण्याचे, कष्ट करण्याची
कष्ट शारीरिक कष्ट उचलण्याची त्याची तयारी असेल तर त्यांना म्हणायचं जायकलेशी. शिष्य असावा कार्याकलेशी. शिष्य असावा परमार्थाची जाणवणारे. शिष्य हा परमार्थाचा वाढवणारा असावा. म्हणजे परमार्थाला परमार्थाची आपण ती व्याप्ती आपण म्हणतो ती लोकांमध्ये याचा प्रसार कसा होईल अशा दृष्टीने तो बघणारा असावा. शिष्य असावा परमार्थाची वाढवणारे. शिष्य असावा स्वतंत्र. शिष्य हा कोणाचा बांधिलकी म्हणजे त्याला आपण म्हणतो सद्गुरू शिवाय कोणाची त्याच्यावर सत्ता नसावी. सत्ता बांधिलकी नसावी. स्वतंत्र असावा. सद्गुरूच्या खालती म्हणजे स्वतंत्र सद्गुरूच्या विचाराने चालणार आहे. दुसऱ्याच्या मताने चालणार असा नाही पाहिजे. शिष्य असावा स्वतंत्र. शिष्य असावा जगमित्र. जगमित्र आणि जगमित्र कधी होतं? जीवे भाषी असे सूत्र तो जगमित्र होतो ना, की ज्याच्यावर गोड बोलत नाही. शेवटी तुम्ही जगाचे मित्र किंवा शत्रू हे आपल्यावरच अवलंबून असतं. जेव्हा आपली जर आपण गोड बोलतो तर सगळं जग आपल्याला मित्राप्रमाणे आहे. आणि तुम्ही तोडून बोललात तर आपल्याला सगळ्यांना तो परिणाम आपल्याला दिसतो की आपल्याला तोडून बोललं की भारत फटकून वागणारे असंही आपण लगेच लोक म्हणतात. म्हणून त्यामुळे जगमित्र असणं हे शिष्याचं लक्षण सांगितलेलं आहे समर्थांनी. शिष्य असावा सत्वात सर्व गुणांनी संपन्न असा शिष्य असावा असं या समर्थांनी या गुणात सांगितले. शिष्य असावा सद्विद्येचा म्हणजे ब्रह्मविद्येचा. सद्विद्या म्हणजे ब्रह्मविद्या. विद्या आणि अविद्या आपण प्रमाण बघितले विद्येची. सद्विद्या म्हणजे ब्रह्मविद्येचा अभ्यास करणारा असावा. सद्विद्येचा शिष्य असावा. सद्भावाचा. सद्भाव अंतरीच्या मित्र आपण विचार म्हणतो ना, देवीच्या वेळेत म्हणतो तसं सद्भाव हा चांगल्या प्रकारचा भाव त्याच्या मनामध्ये अंतरात असला पाहिजे. शिष्य असावा अंतरीचा शुद्ध. अंतःकरण अतिशय निर्मळ हवं. म्हणजे नाहीतर आपण म्हणतो की वरनं आपण साबण लावला नाही म्हणून निर्मळ तिथे काय कमी साबण म्हणजे तुमचं मन हे अत्यंत निर्मळ हवं. की पारदर्शी म्हणतो आपण की मनातला विचार हा दुसऱ्याला समजला पाहिजे किंवा दुसऱ्याचा विचार आपल्याला कळला पाहिजे. अत्यंत पारदर्शी मन त्याचं असलं पाहिजे. शिष्य असावा निर्मळ अंतरीचा कर्मशुद्ध. शिष्य असावा नसावा अविवेकी. आता इथे त्यांनी 2 क्लॉज असे घातलेले मुद्दे. नसावा आतापर्यंत असावा पाहिजे असं होतं. शिष्य नसावा अविवेकी. विवेक हा तर शिष्याचा प्राण आहे की शिष्य विवेक हा हवाच. म्हणजे विवेक कधी विवेक असला पाहिजे पण म्हणजे तो अविवेकी नसावा. अशा दृष्टीने समर्थांनी अविवेकी हा शब्द वापरला. विवेक हवा हे आहे पण विवेकी हवा असं म्हणल्याने समर्थांनी अविवेकी नसावा. जसं एका ह्याच्यामध्ये काय सद्गुण हे करू नये ते करू नये की लोकांना ते पटतं. पण हे तुम्ही करा म्हटलं की लोकांना लगेच वाटतं आणि म्हणजे अध्यास होत आहे. म्हणजे नकारात्मक पहिल्याने सांगितलं. शिष्य नसावा अविवेकी. अविवेकी शिष्य नसावा म्हणजेच विवेकी असावा. शिष्य नसावा अविवेकी. शिष्य नसावा गर्भसुखी. गर्भसुखी म्हणजे काय तर पेढीचा श्रीमंत तसा नसावा. कारण काय होतं श्रीमंतीमध्ये जर लोळत असलेली व्यक्ती म्हणजे आपण जन्मता काय चांदीचा चमचा घेऊन आपण जन्माला आलो असं म्हणतो की त्या लोकांना जीवनाची एक बाजूची दुःखमय आहे की त्यांना त्याची कल्पनाच नसते की किती जगाला दुःख भरलं आहे. कारण ते ऐशारामातच त्यांचं जीवन चाललेलं असतं. म्हणजे म्हणूनच तो गर्भसुखी असला तर तो सद्गुरूची काय सेवा करू शकणार. मी त्यांना कोणत्याही प्रकारची कोणत्याही कामाची सवय नाही तर असं होता कामा नये. सद्गुरूंच्या तिथे आपण जातो तेव्हा ते सांगतील ते आपल्याला त्यांची सेवा करायची. मग तो गर्भसुखी असेल तर तो त्यांना सेवा करण्यास नक्कीच पात्र ठरू शकणार नाही. म्हणून तो गर्भसुखी नसावा असं समर्थ म्हणतात. शिष्य असावा संसार वृत्ती संतप्त देवी. संसारामध्ये त्याने दुःख भोगलेलं असलं पाहिजे आणि संतप्त देही. त्यामुळे तो त्याचं जे अंतःकरण आहे ना तो देह त्याचा आहे तो संसार दुःखाने पोळला गेलेला असला पाहिजे. आता असं का म्हणतात बरं. सर्वसामान्य माणसाची काय धारणा असते की जेव्हा आपण आता आपण म्हणतो की सुखात असतो तेव्हा आपल्याला देवाची काही आठवण येत नाही. पण जेव्हा माणूस दुःखात येतो ना दुःख त्याच्यावर वाटायला येतं ना तेव्हा असं त्याला वाटतं की मला ह्या दुःखामध्ये परमेश्वराशिवाय कोणताही आधार नाही आहे. म्हणजे दुःखामध्ये जेव्हा परमेश्वराची आपल्याला आठवण येते
ते तेवढी सुखामध्ये नक्की येत नाही. हे आम्ही आपला सगळेजण आपण संसारिक आहोत, प्रपंचिक आहोत, हा आपण अनुभव स्वतःने घेत असतो. म्हणूनच कुंती काय म्हणते श्रीकृष्णाला, श्रीकृष्णा तुझं आम्हाला कायम स्मरण राहू ना, म्हणून तू आम्हाला कायम दुःखात ठेव. म्हणजे तुझं स्मरण आम्हाला कायम राहील. हे कायम स्मरण राहण्यासाठी तू आम्हाला दुःखात ठेव असे कोणती माता म्हणते. तर मग आपण पण तसंच म्हणायला पाहिजे की तू आम्हाला दुःखात ठेवलंस तर तुझी आम्हाला आठवण सतत राहील, नाही का. म्हणून शिष्य आपण दुःख विविध आपण शिष्य संसार दुःखाने संतप्त देतो, संसार दुःखाने तो ओढल्या गेलेला असला पाहिजे, तर त्याच्या अंगामध्ये परमार्थ पाणतो. आता पुढील लौकिक समर्थ म्हणताय की जो संसार दुःखे दुखवला, जो विविधता फेकवला, तोची अधिकारी झाला परमार्थाची. ही पुढची ओळी त्यांनी अशा अर्थाने म्हणलेली की संसार दुःखाने जो गांजलेला आहे, ओढलेला आहे, विविधता म्हणजे आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक एक विविधता आहे. त्यांनी म्हणजे त्यांनी तो ओढलेला असला पाहिजे आणि तो जे अधिकारी झाला परमार्थाची. हीच मगाचीच ओळी फक्त आपण ती थोडीशी समर्थांनी वेगळ्या प्रकारे लिहिली की तो त्यामुळे तो परमार्थाचा अधिकारी होतो. आता संसार दुःखाने गाजलेला म्हणजे विविध तापाने, तीन ताप आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक. आणि हे तीन ताप म्हणजे शारीरिक त्रास, मानसिक त्रास आणि अधिव्याधीने जो गांजलेला आहे ना, त्याने ओढलेला असेल तोच परमार्थ करण्यास खरा योग्यतेचा असतो, असं समजतं या ओळीतून आपल्याला सांगतात. कारण दृश्याचे प्रेम सुटण्याखेरीज की आपल्याला परमार्थाबद्दल आपल्याला प्रेम, दृश्याचं प्रेम सुटलं तर परमार्थाची म्हणजे पारमार्थिक भक्ती आपल्या अंतरात उदय पावते. त्यामुळे दृश्याचे प्रेम सुटण्याखेरीज भगवंताकडे लक्ष लागत नाही. सुरुवातीला आपण नमूद केलं होतं की दृश्याबद्दलची अनासक्ती ती त्याच्या अंतरात हवी. म्हणजे दृश्याचे अशाश्वतपण ओळखायचे आणि ती वृत्ती आपली भगवंताकडे लावायचे. हे दृश्य जगत, हे भासमान जाणून आपले विरक्त त्यातनं हे भासमान जगत आहे हे आपण ओळखायचे आणि याच जन्मात आपण त्यातनं विरक्त व्हायचे. म्हणजे कमलपत्र कसं असतं की त्याला पाण्याचा थेंबे चिकटते, तसं आपण ह्या दृश्य जगतात किती आघात वगैरे आले ना तरी सुद्धा आपण ते तेवढ्या देहभोग आहे, ते देहाभोग ते मर्यादित आहे, प्रारब्ध भोग, देहाच्या पलीकडे त्यांचं काही चालत नाही. तर ह्यांना आपण त्यामुळे विरक्त व्हायचे. ज्याचं येईल की रामाची इच्छा आहे असं समजून संसारात वागलं की आपल्याला हा दुःखाचा त्रास होणार नाही. पण सामान्य माणूस एवढ्या सहजतेने वळतच नाही भगवंताकडे. आपण म्हटलं तसं त्याला जीवनात जर एखादा जवळ दुःखाचा फटका असला तर तो परमार्थाकडे वळतो आणि लायक होतो. आणि त्यामुळे तो संसार दुःखाने गांजून जातो की दुःख, अरे बापरे एवढं आपण करतो ते दुःखमय आहे ते, त्यामुळे तो गांजून जातो दुःखाने आणि मग तो परमार्थाकडे वळतो आणि तोच परमार्थाला योग्य होतो, तो चांगली परमार्थ पाळू शकतो. असं आपल्याला पुढच्या वेळेत सांगितले. बहुदुःख भोगिले देणे प्रयासित परमार्थ पाणी, त्याला चांगली परमार्थ पाळू शकतो. संसार दुःखाचे निगुणे वैराग्य होते. आपण जे बोललो ते की संसार दुःखामुळेच त्याला दृश्याबद्दल, संसाराबद्दल वैराग्य उत्पन्न होतं आणि वैराग्यातून परमार्थाची भक्ती त्याला करण्यास तो लायक होतो. त्यामुळे दया संसाराचा त्रास, दयासीचा उपदेश विश्वास, ज्याला संसारिक त्रास आहे ना त्याच्या भक्तालाच परमार्थाबद्दल सद्गुरूंबद्दल विश्वास अंतरी उत्पन्न होतो. विश्वास म्हणजे हृदय कास धरली सद्गुरूंची. विश्वास आणि तो सद्गुरूंची कास दृढप्राणाने धरतो आणि अविश्वास हे कास सोडले. पण मध्ये जर तुम्ही सद्गुरूंची कास सोडली तर बहुतेक त्यांनी सोडली तर काय होणार, काही दुसरं काही होणार नाही. ते भवसागरात गटांड्या काढाल अशी अविश्वास हे कास सोडले ऐसे बहुतेक भवी बुडाली भवसागरात ते गटांड्या करतात आणि नाना जडचरी तोडली मध्ये सुखदुःख. हे सुखदुःख रूपी जे जडचर आहेत, आपण जडचर म्हणजे मासे, मगरी, सुसरी वगैरे, तर सुखदुःख रूपी या जे जलचरी आहेत त्या भवसागरातली सुखदुःख आहेत ते जाऊन त्या माणसाचं तोडून दचके तोडतात असं समर्थन
या कारणे दृढ विश्वास तोच जाणावा सशिष्य मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्य म्हणून दृढ विश्वासाला परमार्थात अतिशय महत्त्व आहे आणि तो सशिष्य जाणावा आता समर्थाने या ओळीत सांगितलेले आहे. आणि तो मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्य तो मोक्षाचा अधिकारी होण्यास त्याचा प्रथम क्रमांक लागतो. जो सद्गुरुवचने निवाला तो सायुज्यतेचा आखिला संसार पांगे वागला न वचे खरा. जो सद्गुरुवचने विश्वास करून सशिष्याचे रक्षण सांगितले आणि त्याचा जर सद्गुरू आणि त्याच्या वचनात जर पूर्ण विश्वास असेल ना तर सद्गुरू मोक्षाचा अधिकार तो सशिष्य मोक्षाचा अधिकार होऊन अधिकारी होऊन संसार दुःखापासून सुटतो आणि त्याला सद्गुरू वचनाने अत्यंत समाधान प्राप्त होतो. समाधान प्राप्त झाल्याचे म्हणजेच त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होते. आणि असं झालं कारण संसार मागे मागे लागले तरी तो पुन्हा संसार पाशामध्ये तो मागे येऊन गुरफटतच नाही. इतका त्याचा सद्गुरू कृपा करतात की तो संसाराकडे पुन्हा फिरून बघतच नाही. तो मोक्षाच्या वाटेकडे होतो त्यामुळे तो मोक्षाच्या मार्गाला लागलेला असतो. आता एवढं सगळं सांगितलं पण समर्थ म्हणतात तरी सुद्धा काही जण असे असतात की सद्गुरूपेक्षा देव मोठा असं मानणारे असतात लोक. तर ते समर्थ म्हणतात तो त्या शिष्याला तो करंटा आहे असं समजावं. सद्गुरू म्हणून देव मोठा जयास वाटे तो करंटा सुतला वैभवाचा असा सामर्थ्य दिसे. कशामुळे त्यांना असं वाटतं सद्गुरू हा देवा सद्गुरूपेक्षा देव मोठे आहे. देव कारण काय सद्गुरूकडे तो बाह्य दृष्टीने म्हणजे देहात्म दृष्टीने पाहत असतो. सद्गुरू हे परमात्मा स्वरूप आहे हे त्याला त्याच्या देहात्म बुद्धीला त्याला समजत नसतं आणि सद्गुरूच्या देहाकडे बघतो आणि सद्गुरू आपल्याला माहिती आहे की तिथे म्हणजे सद्गुरूंच्या चरणी मोक्षलक्ष्मी असते. साधी लक्ष्मी तिथे आपल्याला दिसत नाही म्हणजे तिथे धन त्याला दिसत नाही म्हणून त्याला वाटतं की देवाकडे धन दौलत नाही. त्यामुळे तो देवाकडे मोठेपण देतो आणि सद्गुरूंकडे तो कमीपणा देतो. त्यामुळे असं केल्यामुळे काय होतं की तो इतर सद्गुरूंच्या दृष्टीने तो सद्गुरूकडे सुखदृष्टीने पाहत असतो. त्यामुळे देहबुद्धीने पाहतात त्याला असं वाटतं की सद्गुरू हे देवापेक्षा गरीब आहे आणि सामान्य लोकांना तर श्रीमंतीची जास्तच खाव असते की त्याला धन दौलत पैसा अडका मिळाला की ते सद्गुरूंनी दिलं तर चांगलंच आहे. मग सद्गुरूंना तो मोठा म्हणतो पण सद्गुरू हे असं कधीही देऊ शकतात. शाश्वत सुख ते आपल्याला हवं ना ते त्यांच्याकडे मागायचं आहे. मागणंसं मागायचं आहे सद्गुरू शिष्याने सद्गुरूंकडे ते असं मागायचं आहे की त्याला देताना ते आनंदाचं भरता आलं पाहिजे. काय माझ्या शिष्याने मागितलं आहे तुम्ही धनदौलत पैसा आणता जमीन तुम्हाला मागितलं तर तो देणार नाही असं नाही. पण त्याच्यामध्ये आपण सराफाच्या दुकानात जाऊन इंग्रजीला मागितल्यासारखं आहे का तुम्ही सोनं घ्यायचं का इंग्रजीला घ्यायचं हे आपण ठरवायचं आहे. त्यामुळे आपल्याला अस्सल वाहून कशी सोनं म्हणजेच आपल्याला मोक्ष हवा आहे तर आपण सद्गुरूंकडे जायला पाहिजे. आणि का असं सांगतायत समर्थ की देव हे मायाजनित आहे मायेच्या कक्षेत येणार आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मूळ मायेतनंच हे सगळे आणि परब्रह्म एक शाश्वत आहे आणि मूळ मायेतनं गुणमायातनं त्रिकोण असं करत करत अंतिम सृष्टीच्या टप्प्यामध्ये सृष्टीची निर्मिती झाली आहे. आणि सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर माणसाने देवाला देवत्व दिलेलं आहे. कळलं का? म्हणजे माणूस मंत्राच्या साह्याने त्याच्यात आपण करतो की नाही घर घेऊन त्याची प्राणप्रतिष्ठा करतो म्हणजे मंत्र म्हणून त्याला देवत्व आपण आणतो. पण सद्गुरू हे तत्व आहे. सद्गुरू हे कधी विनाशी काही नाही आहे अविनाशी आहे. पण हे देव ब्रह्माने सगळे देव आहेत ना ते मायेच्या कक्षेत येत असल्यामुळे जेव्हा कल्पांत घडेल तेव्हा त्यांचा विनाश म्हणजे परब्रह्मीच लीन होतात. म्हणजे आणि सद्गुरू हे परमात्मा स्वरूप आहे त्यामुळे ते शाश्वत आहे आणि हे सगळे देव जे आहेत ते मायाजनित आहेत मायेच्या कक्षेत येणार आहेत. त्यामुळे देव हे सद्गुरूंपेक्षा मोठे नाही. म्हणजे ते सद्गुरूंशी त्यांची बरोबरीही करू नये असं समर्थांनी पुढील ओळीत सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच आमचे सद्गुरू अण्णा काळे म्हणतात की गुरुस्मरा कुठे 84 आठवडा समर्थ जसे म्हणतात तसेच म्हणतात गुरुदेवा थोर म्हणून नये तया नर. गुरु हा देवापेक्षा थोर आहे म्हणून नये तया नर. त्याला नुसतं नर
की जर जेव्हा विनाश होतो, कल्पांताची वेळ येते, तेव्हा सगळे देवे नाहीसे होतात. तेथे कैसे उरले सामर्थ्य हरिहरांचे, देवच नाहीसे झाले तर हरिहरांचं सामर्थ्य तिथे देवा कुठे उरणारे, सद्गुरूंपुढे नाहीच उरणारे. म्हणून ही सद्गुरू सामर्थ्य अधिक तेथे आटती ब्रह्माधिक अल्पबुद्धी मानव अंक त्याचे कळेना. त्या सामान्य माणसाने कळतच नाही. गुरुदेवाचा बरोबरी तरी तो शिष्य दुराचारी. दुराचारी म्हणजे समर्थाने त्याला गुरुदेवाची गुरुची आणि देवाची बरोबरी करणारा शिष्य आहे तो दुराचारी आहे असं समर्थांनी इथे सांगितलेले आहे. आणि भ्रांती बसलेली अभ्यंतरी सिद्धांत नव्हे, ती त्याच्या मनात असलेली भ्रांती आहे. भ्रांती म्हणजे भास आहे की त्याला ते वाटतं की सद्गुरू कमी आहे त्याच्यापेक्षा, देवापेक्षा. ही त्याची भ्रांती आहे, भ्रम आहे त्याचा. हे चुकीचं आहे, ते खरं वाटतं ना, भ्रम वाटतं. म्हणून कल्पांतकाळी मूळ माहिती म्हणाले सतात आणि सद्गुरूंचे सामर्थ्य अधिक आहे. आपण अशी बघितलं गुणमायापासून हरिहरांचे देव होतात, ते पुन्हा गुणमायेत जातात. तसं आपण बघितलं. पण गरीब विचारा माणसांना कळत नाही सद्गुरू देवापेक्षा मोठा नाही. इतकेच त्याच्याशी त्यांनी बरोबरी करू नये, तो शिष्य दुराचारी होय. अशा ह्या भागातून आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे. त्याला सिद्धांत समजत नाही. सिद्धांत काय आहे? सर्व देवांपासून सद्गुरू श्रेष्ठ आहे असा वेदशास्त्रांचा सिद्धांत आहे. सर्व देवांकडून सद्गुरू हे श्रेष्ठ आहे असा वेदशास्त्रांचा सिद्धांत आहे. तो साध्या माणसाला रंगाला कळतच नाही. त्याच्यामध्ये त्याचे चित्र क्रांतिकर झाल्यामुळेच त्यांना सत्यार्थाचे त्यामुळे आकलन होत नाही. सत्स्वरूपाचे आकलन होणं हे सद्गुरूंच्या कृपेनेच होत असतं, तर ते त्याला त्यामुळे आकलनच होत नाही. त्यामुळे काय होतं, इतर देव आणि मनुष्याने कल्पलेले मंत्रांनी देवाला मोठेपण दिलं. आता आपण अशी म्हटलं की मंत्र म्हणून आपण प्राणप्रतिष्ठा करतो, तेव्हा मंत्र आपण म्हणतो तेव्हा त्या मूर्तीत प्राण येतो असं आपण म्हणतो की. आणि मग ते आवर्जन विसर्जन आपण म्हणतो की आपण आवाहन करतो. म्हणजे गणपती आता जवळ आले की आपण म्हणतो की आवाहन करायचे, गणपतीला विसर्जन करायचे. आवाहन विसर्जन हा पुढचा विषय आहे, खूप मोठा आहे तो, तर आपण नंतर बोलूया. तर म्हणजे तात्पर्य काय सांगायचं की मंत्रांनी देव पण त्याला आणतो माणूस, की मंत्र म्हणून त्याला देव पण आणलं जातं. हा असल्यामुळे इतर देवा असतात. निर्विकल्प असल्यामुळे सद्गुरू हे निर्विकल्प आहे. कल्पनेच्या पलीकडे त्याच्यापर्यंत शब्दच पोहोचू शकत नाही, म्हणून वेदही त्यांची स्तुती करू शकत नाही. आणि जे वेद जे अनुभवाला ते सांगतात, त्यामुळे त्यात मतमतांतर पण भरपूर असतात. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. वेदशास्त्राने वर्णन आहे. त्यामुळे सद्गुरू शिवाय कोणीही श्रेष्ठ नाही हे आपण लक्षात ठेवायचे. आणि मायेपासून झालेले देवाचे सामर्थ्य सद्गुरू सामर्थ्यापुढे काय टिकणार? मायादेवी देव आहेत, त्यांचं सामर्थ्य तितकं तेवढंच असणार आहे. त्यामुळे तिथे काहीच होणार नाही. म्हणून ज्यांच्यावर सद्गुरूंची कृपा झाली आहे त्याच्यामुळे कोणाचीही सत्ता, त्याच्यावर कोणाचीही सत्ता चालत नाही. इथे आपल्याला समर्थाने ठासून सांगितलेले आहे की जो शिष्य आत्मज्ञानाच्या बळावर सृष्टीतील सगळ्या वैभवाला तो कसपटा समान मानतो. कसपटा समान मानतो म्हणजे त्याला धनवान गौरवदार सगळं जे आहे वैभव लगेच होणार ते त्याच्या पुढे ते पदार्थ त्यांना वाटतात. एक आत्मज्ञानापुढे त्यांना त्याची काहीच किंमत वाटत नाही. आणि मग होतं काय शेवटी की एक सद्गुरूंवर दृढ विश्वास ठेवतो तो सशिष्य समजावा, मोक्षाचा अधिकारी. अढळ निष्ठा हे सगळं कसं होतं? अढळ निष्ठा जर सद्गुरूंच्या चरणी असेल तर तो श्रद्धेने, त्या श्रद्धेने सद्गुरू त्यांच्या बोधाने त्याचं मन हे शांत करत होतं आणि सायुज्य मुक्तीला तो लायक होतो. आणि मग संसाराच्या आसक्तीने किंवा आवडीत तो परत मागे फिरत नाही, मागे खेचला जात नाही. संसारात कधी परत गुरफटत नाही. हेच मुख्य आहे की आपण एकदा वानप्रस्थ घेतलं की त्या संसारात पुन्हा मुलांची आई म्हणजे मुलाला सुधरवण्याची की पुन्हा तुम्ही त्याच्यात पडू नका, की तुम्ही झालाय तुम्ही बाजूला त्यातनं असं आपल्याला आदित्य पण आलं पाहिजे. तर संसारात कधी गुरफटत नाही. सद्गुरूच्या कृपेने शिष्याला हे ब्रह्मज्ञान होतं, आत्मसाक्षात्कार आणि आत्मज्ञान झाल्यामुळे त्याला हे सगळं मायेचं कडचे साधन प्रचंड दृष्ट्या त्याला
लक्ष दिसतं ते त्याला सर्वत्र आत्मस्वरूप दिसायला लागतं. त्याचं विश्वमन, त्याचं मन असतं ते इतकं विशाल होतं की ते विश्वमनाशी एकरूप होतं. आणि त्यामुळे सगळीकडे गजमुख चौकडे दिसू लागे आता सगळे गाण्यात ओढ आहे की सगळीकडे तुम्हाला परमेश्वरच दिसायला लागतो असं समर्थाने आपल्याला याची सांगितलं. आत्मस्वरूप दिसतं आणि सद्गुरू वचनावर दृढ विश्वास असल्यामुळे तो शिष्य जो आहे ना तो स्वतःच ईश्वर रूप बनतो. म्हणजे मी ब्रह्म आहे या दिव्य अवस्थेला शिष्य पोचतो. अशा तऱ्हेने जे सद्गुरूला खरोखर शरण जातात ना ते शिष्य म्हणून निवडले जातात आणि त्यांच्या खाली अंतर्बाह्य बदल होतो. तो अंतर्निर्मळ होतो आणि पवित्र बनून जातो आणि त्याच्या चित्तामध्ये सद्गुरूविषयीची आढळ श्रद्धा जी असते त्यामुळे तो मोक्षाचा अधिकारी असतो. या इथपर्यंत आपण आज थांबायचं आहे आणि त्यापासून आपल्याला जे पुढच्या भागात आपल्याला बसायचं आहे तेव्हा कसे शिष्य हे असे शिष्य धरले तर बाकीचे हे सगळे सोडून बाकीचे जे सगळे आहेत ना ते नामधारी शिष्य आहेत. ते शिष्य म्हणजे वेश पांघरलेले लबाड वाईट शिष्य म्हणून त्याचं वर्णनही समर्थांनी भरपूर केलेलं आहे. म्हणून हा मुळात शिष्यरक्षण हा मोठाच समास आहे. त्यामुळे ते आपल्या 2-4 भागात त्याचं आपण विश्लेषण करतोय. 2 भाग झालेले, तिसरा आला आणि पुढच्या भागात आपण हा शिष्यरक्षण हा समास संपवायचा आहे. त्याचे वर्णन पुढील 17-16-17 समर्थांनी केलेले आहे. ते आपण पुढील भागात बघूया.